विलीनीकरण कोणत्या पक्षाचं कुठल्या पक्षात हा प्रश्न मी विचारतोय, पण त्यावर दुर्दैवाने कोणीही का बोलत नाही हे मला कळलेलं नाही आहे। आम्ही भारतीय जनता पक्षासोबत आणि NDA सोबत सत्तेत आहे हे ज्यांना मान्य आहे तेच आमच्यासोबत विलीनीकरणाची चर्चा करण्यास येऊ शकतात। कारण NDA मध्ये आमचा सहभाग आज आहे, आधी होता आणि उद्याही राहणार आहे। हे मान्य नसेल तर चर्चा करण्याचे काहीच कारण नाही। दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पुणे पिंपरी चिंचवडबाबत चर्चा झाली होती। दादा आम्हाला विलीनीकरणाबाबत कधीही बोलले नाहीत। दादांचा निर्णय असता तर माझा विरोध असण्याचे कारणच नव्हते। त्यांनी सांगितलेलं मी मान्य करेन असा विश्वास दादांचा माझ्यावर होता। हे म्हणणं आहे अजितदादा पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून 40 वर्ष काम करणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे। तर दुसरीकडे खुद्द शरद पवार सांगत आहेत की विलीनीकरणाबाबत अजितदादा पवार आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली होती। मग विलीनीकरणाची चर्चा होताना सत्तेसोबत शरद पवार गट येणार का? याबाबत उभाटा आणि काँग्रेसचे म्हणणे काय असणार? महाविकास आघाडीचे काय होणार? याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेरावर आहेत सिद्धेश कांबळी। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्ष कुणाचा याबाबत न्यायालयात लढाई सुरू आहे, तर दुसरीकडे विलीनीकरणावर चर्चा। यात काही गोष्टी नोंद घ्याव्या वाटतात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबतची चर्चा अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघातानंतर जास्त सुरू झाली। जर याबाबत आधीच निर्णय झाले होते तर खुद्द शरद पवार यांनी या घटनेपूर्वी एकदाही असे वक्तव्य केलेले निदर्शनास आलेले नाही, किंवा अजितदादा पवार आणि शरद पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद सुद्धा पाहायला मिळालेली नाही। हे देखील इथं नोंद करण्यासारखं आहे। उबाटाचे खासदार संजय राऊत म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय हा पवार कुटुंबातील होता, तसेच यावर आत्ताच चर्चा करणे योग्य नाही, यासाठी काही काळ जावा लागेल। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी याबाबत अनेकदा चर्चा झाली आहे, तर उद्धव ठाकरे याबाबत शरद पवार यांच्या अधिकृत भूमिकेची वाट पाहत आहेत। विलीनीकरण झालेच तर ते शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार आणि उद्धव ठाकरे यांना पूरक असणाऱ्या भूमिकेवरच होईल अशी वक्तव्य ठाकरे गटाकडून येत आहेत। अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष म्हणून सत्तेत आहे, तर शरद पवार गटाची राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून विरोधात आहे। मग दोन्ही पक्षाचं टोक विरुद्ध दिशेला असताना विलीनीकरणावर चर्चा करताना दोघांनाही समान दिशेला तोंड करावे लागेल, आणि हीच भूमिका सुनील तटकरे यांनी सुद्धा मांडली आहे। म्हणजे सत्ता असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नक्कीच भाजपा आणि महायुतीला सोडून दुसऱ्या विरोधी बाकावर जाणार नाही। त्यामुळे स्वाभाविकपणे राष्ट्रवादी शरद पवार गटालाच सत्तेत सहभागी व्हावं लागेल। पण यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे पक्ष आणि काँग्रेस याबाबत शरद पवार गट काय भूमिका घेणार हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे। कारण नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीसोबत तर मुंबईत ठाकरे बंधूंसोबत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आघाडी केली होती। मग त्याचे काय होणार? त्यांना याबाबत कल्पना दिली आहे का? कारण विलीनीकरणाच्या या चर्चेमुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार आणि महाविकास आघाडीला मानणारा जो मतदार आहे तो पूर्णतः संभ्रमात दिसत आहे। दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत उभाटा, मनसे आणि काँग्रेस यांच्याकडून म्हणाव्या इतक्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीत। याचा अर्थ स्पष्ट आहे की विलीनीकरण करण्यास शरद पवार गटच जास्त इच्छुक दिसत आहे। कारण राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची भूमिका NDA मध्ये राहण्याची कायम आहे, पण महाविकास आघाडी की NDA याबाबत शरद पवार गटामध्ये मात्र संभ्रम आज देखील आहे। त्यामुळेच या चर्चा केल्या जात आहेत। याबाबत तुम्हाला काय वाटते? विलीनीकरणाबाबत शरद पवार गट महाविकास आघाडीशी फारकत घेईल का? भाजपसोबत सत्तेत सहभागी होईल का? की आपली विरोधी पक्षातील भूमिका कायम ठेवेल? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।